नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये राणीची वाचा तर गेली आहे, परंतु राणीचा आवाज बनून आपला इंद्रा तिकडे आलाय आणि पूर्ण केस मात्र प्रेक्षकांनो तिकडे पलटवून टाकली आहे। इकडे मात्र कोर्टामध्ये जेव्हा जज बोलतात की राणी महाडिक तुम्ही बोलत का नाही आहे, तुम्ही बोला, तुमची केस आज फायनल रिझल्ट द्यायचा, त्याच्यामुळे तुम्हाला जो काही तुमचा पुरावा आहे तो आता सिद्ध करावा लागेल। तेव्हा मात्र राणीला आवाजच निघत नाही, राणीला बोलताच येत नाही आणि त्यावेळेस राणी चक्क एका कागदावर लिहून जज साहेबांना तिचा निरोप पोहोचवते की याआधीसुद्धा अशी एक घटना घडली होती ज्यामध्ये वकिलांना बोलता येत नव्हतं, वकिलासोबत खूप मोठं आता कारस्थान झालं होतं, तसंच माझ्यासोबत घडलंय आणि प्लीज मला वेळ द्यावा। तर मित्रांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आता आपल्याला असं पाहायला मिळतंय की इकडे राणी आणि तिच्यासोबतच घरातले सगळेच म्हणजे इंद्रा, आबा, मालती सगळेच आता आजच्या कोर्टाच्या तारखेसाठी तिकडे आलेले असतात। आपण पाहतोय राणी मात्र आता थोडीशी टेन्शनमध्ये असते, कारण आजचे पुरावे तिच्याकडे एवढे काही खास नसतात। इंद्रा मात्र तिला समजावतो, तिला धीर देतो, राणी अजिबात घाबरायची गरज नाही आहे, अगं तू कशाला घाबरतेस, 100% तू कॉन्फिडेंटली तुझी बाजू मांड आणि सत्याचाच विजय होणार आहे, हे मात्र तू लक्षात ठेव। तेव्हा मात्र राणी आता बोलते, सर देवाने मात्र मला साथ दिली ना, ते मात्र होणारच आहे, आई आबांचा आशीर्वाद तर आहेच आहे। तेव्हा मात्र मालतीसुद्धा म्हणते, राणी परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, आत्तापर्यंत देवानेच आपल्याला सगळ्या गोष्टीतून वाचवलं आहे ना, मग तू कशाला आता काळजी करते। इकडे मात्र सगळे कोर्टात जातात, परंतु इंद्राला काही परमिशन नाही आहे, इंद्रा बिचारा बाहेरच असतो, तो आता बाहेरच ताटकळत उभा राहतो। इकडे मात्र कोर्टाची सुनावणी हळूहळू सुरुवात होते आणि कारखानीस मात्र तिकडे येऊन उभा राहतो, चालू होतं त्याचा कारस्थानीपणा। आता पुन्हा एकदा राणीला आता परत त्यांनी वेडेवाकडे प्रश्न विचारायलाच उभे केले, तू कितीही पुरावे उभे कर राणी, मी तुला अजिबात आज बोलू देणार नाहीये। आणि इकडे खरंच आता राणी जेव्हा बोलायला लागते, राणी थोडंसं बोलते आणि अक्षरशः तिचा आवाजच बंद होतो। कारखानीस मात्र उलट बोलतो, राणी बोल ना बोल, राणी मॅडम अहो बोला तुम्ही। कारखानी सर तुम्ही आता इकडे मला डिस्टर्ब करू नका, तुमची आता माझ्यामुळे 100वी केस मात्र हरणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तेवढ्यात मात्र प्रेक्षकांनो राणी कारखानीसला चांगली चिथावते, कारखानीस मात्र चिडूनच जातो। इकडे जज साहेब जेव्हा येतात तेव्हा सगळेच उभे राहतात आणि सगळ्यांची हिअरिंग आता चालू होते। कारखानीस मात्र उभा राहतो आणि बोलतो, जज साहेब त्या दिवशी आता सगळं आम्ही तुम्हाला प्रूफ केलेलंच आहे, त्या सह्या सगळ्या आता इकडे इंद्रजित महाडिकांच्याच होत्या ना। मी काय म्हणतो जज साहेब, एक काम करा, आता काही याच्यात उरलेलंच नाहीये, सगळं काही सिद्ध तर झालेलंच आहे, सगळे एव्हिडन्स दाखवले, बोलून प्रूफ केले ना। आता मात्र इंद्राने डॉक्युमेंटवर सह्या केल्या म्हटल्यावर आता मात्र राणी मात्र सह्या केल्या असं जेव्हा चालतं अजून प्रूफ व्हायचं बाकी, मग आता यांची झाली। कारखानीस वकील मात्र म्हणतो, प्रूफ व्हायचं काय बाकी आहे, ऑलरेडी सगळं प्रूफ झालंय, मग आता तुझ्याकडे काय पुरावा आहे। तर राणी मात्र बोलू लागते, हो आहे माझ्याकडे पुरावा, आणि राणीचा आवाज मात्र गेला। आता राणीला काहीच कळत नाहीये, बोलू कसं, काय करू, तिच्यासोबत हे अचानक काय घडतंय। आता तिला लक्षात येतं की नक्कीच आपल्यासोबत कुणीतरी घाणेरडं कारस्थान केलंय, माझं बोलती बंद झाली आहे, म्हणजे आपल्याच घरातल्या कुणीतरी मेंबरनी काहीतरी गेम केलाय। इकडे कारखानीस मनातल्या मनात बोलतो, शेवटी आपलं काम झालंय आणि राणीची बोलती बंद झाली। उर्मिला, विक्रांत सुद्धा मागून कुचकुच करत असतात, त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो की राणी हे सगळं आता पुढे बोलू शकणार नाहीये आणि आपला प्लॅन मात्र आता वर्कआउट होतोय। उर्मिलाचं औषध राणीवर आता चांगल्या पद्धतीने काम करतंय, म्हणून राणीची वाचा गेली, सगळेच ते खुश असतात। इकडे राणी मात्र आता घाबरते। जज साहेब मात्र बोलतात, राणीला बोलायला विनंती करतात, राणीला बोलताच येत नाहीये, तिचा आवाजच निघत नाहीये। अहो तुम्ही बोलत का नाहीयेत राणी मॅडम, तुमची तब्येत बरी नाहीये का, तुमची तब्येत जर ठीक नसेल तर आपण पुढची तारीख देऊ शकतो, परंतु 15 दिवसांची तारीख मी तुम्हाला देणार आहे, 2 आठवड्याच्या नंतरची चालेल का। तेव्हा मात्र तो जसं बोलतो, विक्रांत उर्मिलाला जाम टेन्शन येतं, त्यांना वाटतं नको आजच काय ते होऊन गेलं की मोकळं। आता मात्र कारखानीस बोलतो, काही गरज नाहीये जज साहेब। आता कारखानीसवर परत एकदा जज मात्र चिडतात आणि त्यांना जागेवर बसवतात, तुम्ही वकील आहात ना, अहो निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा, कधी द्यायचा, काय द्यायचा, हे माझं मला ठरवू द्या, तुम्ही प्लीज आता इथे डिस्टर्ब करू नका, तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा। कारखानीस आता तिकडे शांत बसतो, राणीला तर बोलताच येत नाहीये,
बाजूने आता इकडे काय बोलणारे राणी आता प्रेक्षकांनो खूप हवालदिल होऊन गेलेली असते. ती चक्क एक नोट लिहिते आणि जजकडे पाठवते की अशीच एक रेअर केस मागे झाली होती. माझ्यासारख्याच एका वकिलाला कोर्टात बोलता येत नव्हतं, म्हणून मला आता एक सहकारी हवा आहे जो माझी बाजू इकडे मांडेल, माझ्या जागी तो बोलेल. आणि इकडे मात्र राणी महाडिक, आता तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या बाजूने कोण उभं राहणार आहे? तेव्हा मात्र राणी प्रेक्षकांनो खुश होते. पटकन आबांकडे बघते आणि आबाला इंद्रजित सरांना बाहेरून बोलवून आणायला सांगते. इकडे आबा बाहेर जातात. इंद्राचा पत्ताच नाही आहे. इंद्रा गायब. इंद्रा आता गेलेला असतो तो म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्टच्या मागे त्याला पकडायला. इंद्रजितच्या समोरून तो इंद्राच्या नाकावर टिचून पळायचा प्रयत्न करतोय, पण इंद्राने चांगली त्याची गतचांडी पकडून त्याला आणलेलं असतं. आबा बोलतात इंद्रा नाही आहे. राणीला आता जाम टेन्शन आलेलं असतं. आता करायचं काय? ऐन मोक्यावर प्रेक्षकांनो इंद्रजित सर कुठे गेले म्हणून राणी आता टेन्शनमध्ये असते. इकडे आता ती जजला विनंती करते. जजही बोलतात की राणी महाडिक अहो बोला ना, तुमच्या बाजूने कोण आता बोलणार आहे? राणी आता कोर्टामध्ये इंद्रजित सरांची एंट्री होताना बघते आणि तेव्हा मात्र इंद्रा स्वतःच बोलतो, जज साहेब मी आता इकडे राणीच्या बाजूने बोलणार आहे, राणीचा आवाज बनून मी आता तिकडे केस लढवणार आहे. राणी आता खुश होते. मित्रांनो इकडे मात्र आता इंद्रा राणीला बोलत असतो, राणी जसं त्या दिवशी तुझ्या पेपरच्या वेळेस मी तुझा रायटर बनलो ना, आज मी तुझा आता सहकारी बनून, तुझी वाचा बनून, तुझा आवाज बनून इथे तुझी केस मात्र लढणार आहे. आता विक्रांतला टेन्शन येतं. कारखानीच बोलतो, जज साहेब अहो असं कसं करू शकता? तुम्हीच तर यांना कोर्टामध्ये न यायची विनंती केली होती ना, तर मग आता हे कसे काय कोर्टात येऊ शकतात? आता मात्र त्यांना अजिबात इथे बसायची सुद्धा परमिशन नाही आहे. तेव्हा मात्र जज साहेब बोलतात, हो मी बोललो होतो, परंतु आता मात्र सिच्युएशन वेगळी आहे. त्यांना त्यांची चूक मान्य झाली आहे. कालच्या सुनावणीनंतर आता हे मान्य नव्हतं, परंतु आता मात्र त्यांना केस सॉल्व्ह करण्यासाठी मी परमिशन देतोय. आता प्रेक्षकांनो विक्रांत उर्मिला कारखानीस तिघांच्या पायाखालची जमीनच सरकते. महाडिक परिवार पूर्ण आनंदित होऊन जातो. आबा खुश असतात आणि इकडे इंद्रा मात्र त्याची केस आता बोलायला चालू करतो. राणीने जे मुद्दे त्याला दिलेत इंद्रजित व्यवस्थितपणे ते एक्सप्लेन करत असतो. मला आता तेच बोलायचे, यांनी केलेल्या सह्या खोट्याच आहेत. आणि आबा आता बोलू लागतात, इंद्रा तुला जे काय बोलायचे ते तू स्पष्टच बोलून आता मोकळं कर. इंद्रा बोलतो, राणी महाडिकांचं असं म्हणणं आहे की त्या नोटरीवाल्याला इकडे बोलावून घ्या, विटनेस बॉक्समध्ये बोलावून घ्या. नोटरीवाला तिकडे येतो. खरं तर नोटरीवाला हँडरायटिंग एक्सपर्ट सगळे पळून जाताना प्रेक्षकांनो आपण बघितलं आहे. तेव्हा मात्र इंद्राने त्याला असं काही पकडून आणलं आहे ना आणि पुन्हा एकदा विटनेस बॉक्समध्ये त्यांना सादर केले. आता इंद्रा बोलतो, माझ्याबद्दल खोटं सांगितलं आहे ना, ही माझी सही आहे असं तुम्ही सांगितलं आहे ना, आणि मी सही करताना तुम्ही बघितलं आहे हे सुद्धा सांगितलं आहे. कारखानीस लगेच पचकनमध्ये बोलतो, पुन्हा तेच बोलायचं नाही आहे, परत तेच आपल्याला इथे चालवायचे का? इकडे मात्र कारखानीस तो जो वकील आहे या दोघांचं जे काही बोलणं आहे प्रेक्षकांनो, इंद्राने जे काही रेकॉर्ड केलेलं असतं ते सगळं इंद्रा इकडे रेकॉर्डिंग दाखवतो. विक्रांत मात्र स्तब्ध, कारण त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं की विक्रांत त्याला पैसे देतोय आणि इकडून निघून जायसाठी काही महिन्यांसाठी तू गायब हो असं स्पष्ट त्याच्यामध्ये बोलतोय आणि तुझं लोन फेडायसाठी मी पैसे देतोय हे सुद्धा त्याने स्पष्ट बोलले. आणि तोच व्हिडिओ प्रूफच्या आता इकडे संदर्भात आपल्या जजला दाखवलेला असतो. फायनली हेच प्रूफ होतं की इंद्राचं प्रूफ बरोबर आहे, म्हणजेच राणीच्या बाजूने केस आता स्ट्रॉंग आहे. इंद्राने त्या सह्या केलेल्या नाही आहे आणि त्यांना आता स्टेटमेंट त्यांनी खोटं दिले म्हणून त्यांना आता शिक्षा होणार आहे. जेव्हा कोर्टाच्या लक्षात येतं तेव्हा इंद्रजित सर मात्र आपली बाजू ठामपणे मांडतात आणि ही केस राणीला जिंकवून देतात. होय प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये सत्याचा फायनली निकाल लागणार आहे आणि इकडे राणीचा आवाज तर अजून आलेला नाही आहे. आता पुढे नेमकं काय घडणार आहे ते मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी आता मात्र विक्रांत उर्मिलाचा काय प्लॅन होणार आहे? घर तर हातातून गेलं आहे, परंतु फॅक्टरीला आपण काही करून जाऊ द्यायचं नाही आहे असं विक्रांत उर्मिलाला फॅक्टरीच्या समोर उभं राहून आता वचन देत असतो. परंतु इकडे राणी इंद्राचा खतरनाक प्लॅन विक्रांत आणि उर्मिलाला खरंच आता खड्ड्यात घालणारे व कारखानीस वकिलाची तर पूर्ण बोलतीच बंद झाली आहे. आता फायनली कारखानी 100रावी केस मात्र हरणार की काय असंच राणीला वाटतंय. प्रेक्षकांनो कारखानीसची पूर्ण हवा निघून गेली. आता येणाऱ्या भागात काय नेमकं घडणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.